राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विठे बरी सुंदर ते ध्यान उभे विठे बरी बरी राम सुंदर ते उभे विठे वीरा
राम कृष्ण हरि Oh
अल्पायुष्य व्हावे तया अल्पायुष्य व्हावे तया कुळा अल्पायुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकला हरिचा नभो कोण मंडळी सुखियात संत मंडळी सुखियात ताराचा वारा न लागो राग 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 साजा विष्णुदासा भाविका साजा विष्णुदासा भाविका साजा विष्णुदासा भाविका कल्पनेची बाधा नको कल्पनेची बाधा नको संत मंडळी सुखिया मंडळी सुखिया हरीश भाऊ यांच्या चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील युवा पिढीतील कीर्तनकार म्हणजे ज्यांची ख्याती असणारे हरिभक्तीपरायण पठाडे महाराज यांच्या कीर्तनातील पहिली चाल हरिभक्तीपरायण गोरक्ष महाराज गथीर त्यांना साथ करतील रोहिदास मते तसेच पखाजवरती साथ करतील करंजी महाराज गोसावी आणि आमचे लाणे महाराज आयुष्य भावे तया अकल्प आयुष्य भावे तया कुणा अकल्प आयुष्य भावे तया कुणा कुणा कल्प आयुष्य भावे तया कुणा अकल्प 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 आयुष्य भावे तया कुणा माझी आस हरीच्या दास माझी सकळा हरीच्या दास माझी सकळा हरीच्या दास कल्पनेची बाधा नव कोणी काळी कल्पनेची बाधा नव कोणी काळी सकळा हरीच्या दासा माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा कोण काळी कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा कोण काळी संत मंडळी सुखी आसो ही संत मंडळी
मंडळी
अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, हे संत मंडळी सुखी असो. अंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, हे संत मंडळी सुखी असो. नामा मने तया असावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, हे संत मंडळी सुखी असो. विडल विडल पांडुरंगा करू प्रथम मन मन दुसरे चरण संदाज्या, त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या अभंगातून हरिभक्ताच्या आयुष्या संदर्भात मागणी करतात. विडल आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सरपंच हरीशदादा चव्हाण, हरीशदादांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं या पुण्यनगरीमध्ये त्यांच्या समस्त चव्हाण परिवाराने आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या समस्त मित्र परिवाराने आयोजित केलेला अन्नदानाचा ज्ञानदानाचा सोहळा. विडल दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्तानं कीर्तन आणि अन्नदान असा आमच्या हरीशदादांचा नियम आहे. या वर्षीची सेवा सरपंचांच्या विशेष आग्रहातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. ज्ञानोबऱ्यांचा संजीवन समाधी सोहळा संपन्न करून आळंदीवरून आज या ठिकाणी येण्याचा योग आहे. आणि सरपंचाचं समाजावर विशेष प्रेम आहे, वारकरी संप्रदायावर विशेष प्रेम आहे. या परिसरामध्येच माझ्याच 10-15 कीर्तनाला ते उपस्थित होते. परिसरात कुठेही कीर्तन असेल तरी ते आवर्जून उपस्थित राहतात. समाजकार्याविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये विशेष तळमळ असं धडाडीचं व्यक्तिमत्व हरीशदादा. त्यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांचे परिवारातील सर्वच व्यक्तिमत्व लक्ष्मण पांडुरंग चव्हाण असतील, ॲडव्होकेट NP चव्हाण असतील, तसेच लीलाताई चव्हाण असतील, माजी सरपंच ॲडव्होकेट GP चव्हाण, MP चव्हाण, म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती करणारा असा हा चव्हाण परिवार. आणि जवळजवळ 50-60 व्यक्तींचं हे कुटुंब आहे, पण अजूनही विचारानं एकत्र आहे. हे चव्हाण परिवाराचं सगळ्यात मोठं विशेष आहे. म्हणून आणि हे पांडुरंगाचं नाईसाहेबाचं मंदिर सुद्धा या परिवाराच्या अथक परिश्रमातून परिपूर्ण झालेला आहे. विडल या निमित्तानं सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आहे. या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती माझे गुरुवर्य, माझे वडील परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊ वडीलही या कार्यक्रमाला आज उपस्थित आहे. त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. सुंदर अशी गायनाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट माझे परमार्थ स्नेही रोहिदासजी महाराज मते महाराजांची उपस्थिती आहे. गायनाचार्य भजन सम्राट महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य गोरख महाराज गतीर त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. दुसरे आमचे गतीर महाराज त्यांची उपस्थिती आहे. गतीरताई उपस्थित आहेत. माझे अत्यंत प्रेम करणारे आमचे परमार्थ स्नेही बाळासाहेब महाराज गतीर त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. तसेच माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार शिवचरित्रकार बालाजी महाराज बोराडे धाराशिव ते सुद्धा आज माझ्यासोबत उपस्थित आहेत. सुंदर अशी मृदुंगाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य मृदुंग सम्राट माझे जवळचे मित्र किरण महाराज गोसावी, तसेच सुंदर तबला वादक माऊली महाराज त्यांची उपस्थिती आहे. महाराष्ट्रातील नामवंत मृदुंग सम्राट माझ्यासोबत आलेले ओम महाराज नवरे पाटील ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मग आमचे मित्र प्रसाद महाराज पाटील तेही उपस्थित आहेत. आदी करून सर्वच रती महारथी मंडळी अनेक महाराज मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि जसा वारकरी संप्रदायाचा मेळा आहे तसे समाजकारणातील राजकारणातली मंडळी सुद्धा आज बहुसंख्येने उपस्थित आहेत. मला वाटतं समाजकारणातल्या धर्मकारणातल्या आज ह्या माणिकखांबमध्ये कुंभमेळाच एकत्र झालेला आहे. बऱ्याच सरपंचांचे बड्डे करण्याचा योग येतो,
पण उत्सव असतो पण उत्साहच नसतो. पण आपल्या या अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये कार्यक्रमाचा जिवंतपणा ज्याला म्हणायचं ते आज पाहायला मिळतोय. विडवलं आणि म्हणून अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा नामदेवरायांच्या भाषेमध्ये त्यांना द्यायचे म्हणून मागणीपर प्रकरणातील आयुष्याच्या संदर्भाचं चिंतन करणारा आजचा हा अभंग. असणारा विनंती जरा जरा फ्रेश बसा सगळ्यांनी. हा असं ताट जरा थोडं थंडी काय फक्त तुम्हालाच वाजते का? आम्ही बी माणसंच आहेत तरी बी आम्ही एवढं पावर लावून चालूच आहे ना. गायक वादक टाळकरी विनेकरी चोपदार तुम्ही बी थोडं टच मध्ये बसा. त्या क्रिकेट मधल्या स्टेडियम मधल्या प्रेक्षकांचा जरा अनुभव घ्या. ते प्लेयर मग ते महाराज त्यांना दिसत सुद्धा नाही पण घस बसूस तर ते आरडतात प्रेक्षक. तसं चैतन्य म्हणजे तिकडून प्रेक्षक आरडले की इकडून शिक्ष षटकार चौकार जाणार आहे. तर प्रसन्न बसा. नामदेवराय मागणी करतात आणि मला असं वाटतंय जवळपास हा अभंग पाठ नसेल असा माणूसच इथं जवळपास नसेल. सगळ्यांच्याच पाठ आहे अभंग जवळपास बर का. सरासरी एखादा असू बी शकतो. इतक्या जण अभंगाचा काय आजपर्यंत भेट झाली नाही महाराष्ट्रात राहून म्हणजे हे त्याचं सौभाग्य म्हणावं लागेल. अभंग सगळ्यांच्या पाटे कारण रोज आरती झाल्याच्या नंतर आपल्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये हा नियमाचा अभंग आहे. शेवट अभंग हा म्हणला जातो. पण काय असतं रोज म्हणल्यामुळं थोडा करण्यांचा आवाज थोडा कमी ठेवा किंवा इको थोडा कमी ठेवा. आवाज छान आहे फक्त डबल येऊन देऊ नका. रोज म्हणल्यामुळं त्या अभंगाचं मतितार्थ काय अर्थ काय त्याचा सार काय हे आपण कसं असतं रोजच आहे म्हणल्यावर त्याच्याकडे कोण ध्यान देते असं होत असतं. कारण हा अभंग शेवट असतो त्याच्यामुळं ह्याच्यावर कोणाचं लक्षच नसतं. कीर्तनकार हे अभंग म्हणतात कंबर सोडताना. पकवाजी हे अभंग म्हणतात बॅगीमध्ये पकवास टाकताना. टाळकरी हा अभंग म्हणते टाळाची गाठ हाणताना. तुम्ही हे अभंग म्हणता दुसऱ्याच्या चपला हाणताना. शेवट तेवढाच कार्यक्रम असतो ना. शेवट आहे त्याच्यामुळे लक्ष विचलित असतं. पण या अभंगातलं भाव काय त्याचा सार काय हे आज आपल्याला पाहायचं आहे. नामदेवराय मागणी करतात. मुळात संत आणि मागणी हे सूत्र जुळत नाही. संत आहे तर मागणी कस काय करतात आणि मागणी करतात तर संत कस काय प्रश्नच आहे ना. एकच प्रश्न करतो संतांचा अवतार देण्यासाठी आहे का घेण्यासाठी? काय आपला अभ्यास काय सांगतोय संत घेण्यासाठी का देण्यासाठी? देण्यासाठी. मग देण्यासाठी आलेले संत मागणी कस काय करतात? बरं मागत नाही असं म्हणावं तर गाथ्यामध्ये 125 अभंग मागणी पर कस काय? बरं मी म्हणतो देण्यासाठी आलेल्या माणसाने मागितलं तरी चालेल पण पहिला दुकानातला माल संपव ना. संतांच्या दुकानातला माल संपलाय का? संत उदार ते उदार आहेत. त्यांच्या दुकानातला माल भरपूर शिल्लक आहे भरले अनंत भांडार आणि तरी बी मागणी करतात म्हणजे पहिला माल असून बी. बरं तो खबर आहे म्हणजे मागणारा माणूस मला आवडत नाही. भिक्षा पात्रा अवलंबने जळोजिने लाजीरवाने आणि मागणारा माणूस तो खबर आहे म्हणतात मला आवडत नाही. मग संत मागणी कस काय करतात तर त्याचं उत्तर 2 स्वरूपामध्ये आहे. संत मागणी करतात याचा अर्थ संत संतांसाठी मागत नाहीत संत तुमच्या आमच्यासाठी मागतात. तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांचं नेतृत्व देवाच्या समोर करतात. जिथं जिथं संतांची मागणी आहे ती मागणी संतांची नाही ती मागणी तुमची आमची आहे. फक्त आपल्या वतीनं ते देवाच्या समोर मांडतात.
आणि दुसरा अर्थ अनुचित मागत नाही, उचित मागतात. काही मागणे अमानुचित, वडिलांची रीत जाणत असो. ज्ञानोबारांनी मागणी केली, जे खळांची व्यंकटेश सांडो. खळ कुणाला म्हणायचं? दुसऱ्याचं चांगलं बघितल्यावर ज्याच्या पोटात उठती कळ, तो खळ, त्याला म्हणायचं खळ. त्याच्यापाशी विचारायचं नसतं बळ, म्हणून तिथून लवकर काढायचा पळ, कारण ते विनाकारण करतात छळ. विठ्ठल अशा खळांना सद्बुद्धी द्या, ही ज्ञानोबारांची मागणी. जे खळांची व्यंकटेश सांडो. खळ फार भयानक असतो बरं का. चालता चालता जेव्हा गेम करतो त्याला खळ म्हणायचं. आणि त्याच्या पुढचं सांगू का, खळ हा माळकरी सुद्धा असू शकतो. आणि खळगण सुद्धा लावू शकतो. आणि गंधाचा आणि माळाचा बाह्य दुकान दाखवून, बाह्य रंग दाखवून आपल्या दुकानातला डुप्लिकेट माल मागच्या दरवाजाने तो यशस्वीपणे विकू शकतो. खळाची बुद्धी इतकी सोपी नाही. दृष्ट परवडला पण खळ नाही. दुर्योधन दृष्ट आहे, खळ नाही. खळ कोण आहे? मामा. शकुनी मामाचे काय काय डाव भगवान श्रीकृष्णाला सुद्धा उलगडले नाही, इतका खळ डेंजर आहे. एका गावात एक खळ होता, त्याला करमत नव्हतं. गावात भांडणं झाले की खळ खुश असतो, आणि गाव एक जीवन राहिलं खळाला करमत नाही. किराणा दुकानदाराने जे हारी घातला आणि खळ त्या किराणा दुकानदाराच्या दुकानात येऊन बसला आणि गुळाचा खडा उचलला आणि लाकडी खांबाला पोचला. कुणी? खळाने. खळाचा कुटाना सांगतो चित्त देऊ नाही का. आणि मग गुळ पुसला त्या खांबाला. मुंग्या आल्या, मुंग्या गुळाला चिकटल्या. मुंगळे आले, मुंगळे चिकटले. पाल आली, पाल गुळाला चिकटले. कुणाचा कुटाना? खळाचा. ही ध्यानात ठेवा. मांजराने बघितलं, मांजराला वाटलं खांबा उंदीर आलाय काय नको. मांजराने उडी हाणली, उडी हुकली, दारात कुत्रं बसलं होतं. मांजराची उडी गेली कुत्र्याच्या अंगावर. आणि एक वेळ भाजपचं राष्ट्रवादीचं जमन आणि सेनेचं काँग्रेसचं जमन. आणि जमलं होतं का नाही महाराष्ट्रात. आणि महाराष्ट्रात काही जमचं, जिथं काही जमतं त्याला महाराष्ट्र म्हणायचं. अजून बरंच काय काय जमलं असतं, पण लाडक्या बहिणीने कार्यक्रमच करून टाकला. नाही तर लई इकडं तिकडं जमावजमीचा विषय झाला असता, पण बहिणीने असा वन साइड फास्ट ट्रॅक मध्येच केस चालवल्यामुळे आता जमावजमीचा विषयच राहिला नाही. विठ्ठल मांजराची उडी गेली कुत्र्याच्या अंगावर. कुत्रं लागलं भोकायला, आणि कुत्रं भोकायला लागलं की शेजाऱ्याचं कुत्रं बी भोकायला लागलं. दुकानदाराच्या कुत्र्याचा आवाज बघून शेजाऱ्याचं कुत्रं भोकायला लागलं. आणि कुत्र्यांचा स्वभावच आहे भुकणे. बऱ्याच कुत्र्यांना कळत नाही आपण का भुकतोय बुवा. अरे खरं काय, खोटं काय, सत्य काय, असत्य काय, जरा तळाशी जाऊन बघा. उगा ऐकून व्हाय 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 करण्यात काय मजा आहे. सार काय असार काय तर बघितलं पाहिजे ना. दुकानदाराच्या कुत्र्या शेजारच्या कुत्र्याची भांडणं लागली. कोणाचा कुठं नाही? खळाचा. ही ध्यानात ठेवा. दुकानदाराचं कुत्र जरा रगील होतं. शेजारचं कुत्र त्याने जाग्यावर फाडलं. खलास. शेजाऱ्याची बायको शेजाऱ्याला म्हणली, जीवापेक्षा जास्त जीव लावला होता कुत्र्याला, आणि ती दुकानदाराच्या कुत्र्याने मारलं. काठी काढा दुकानदाराचं कुत्र हाना. कुणाचा कुटाना? खळाचा. खळाचा. काठी काढली दुकानदाराचं कुत्र हाणायला लागल्या. दुकानदाराची बायको तरी कशी गप बसन. ते म्हणले कुत्र्याची भांडणं होतच असते, शहाण्या माणसाचा काय संबंध ह्याच्यात मध्ये भाग घ्यायचा. आणि दोन मूर्खाची भांडणं लागल्यावर शहाण्याने मध्ये पडायचं नाही. तो म्हणला मी काय करू, काठी काढा शेजारी हाना. कुत्र लांब राहिलं. दुकानदारांनी शेजारी इतकी भांडणं झाली तुम्हाला खरंच सांगतो, डोकं फुटलं, रक्त बंबाळ झाले, चक्कर येऊन पडल्यावर मग खळाला विचारलं आता कसं वाटतं. ते मला आता शिक जरा करमायला लागलं. म्हणजे गावामध्ये रक्तपात घडून आणला त्यावेळेस खळ शांत झाला. इतका खळ वाईट आहे. विंचवाची नागी कैसा दुर्जन सर्वांगी, कैसा दुर्जन सर्वांगी, कैसा दुर्जन सर्वांगी. सापाच्या दातात विष, विंचवाच्या नांगीत विष, आणि खळाच्या आख्या अंगातच विष. त्याला दुसरा एक समानार्थी शब्द दुर्जन, जो आपल्या प्रमाणात आलाय. खळण दुर्जन एकाच क्वालिटीचे माणसं. पण तुकोबारे म्हणे आमच्या संगतीत येऊ द्या, आम्ही त्याला क्लिअर करतो. तुका म्हणे खळ करू शनीची एका क्षणात निर्मळ करतो. कस काय होतात.
खटनट यावे शुद्ध होणी जावे शुद्ध होणी जावे खटनट यावे शुद्ध होणी जावे शुद्ध होणी जावे आवाज खटनट यावे शुद्ध होणी जावे शुद्ध होणी जावे खटनट यावे शुद्ध होणी जावे शुद्ध होणी जावे खटनट यावे शुद्ध होणी जावे शुद्ध होणी जावे आणि बोल खटनट यावे शुद्ध होणी जावे शुद्ध होणी जावे खटनट यावे शुद्ध होणी जावे शुद्ध होणी जावे खटनट यावे शुद्ध होणी जावे शुद्ध होणी जावे दौंडी पिटी वावे चोखा मेरा दौंडी पिटी वावे चोखा मेरा ताली वाजवावी गुढी उभारावी गुढी उभारावी ताली वाजवावी गुढी उभारावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी गुढी उभारावी उभारावी खटनट यावे कसला बी येऊ देव आम्ही क्लिअरच करून दाखवू शुद्ध होऊन जावे आणि अशा खळांना सद्बुद्धी द्या ज्ञानोबाने मागणी केली नाथ बाबा तुमचं काय म्हणणं आहे नाथ महाराज म्हणतात माझी एकच मागणी संत संग दे अनेक प्रवाही घालू नको तुकोबारायांची मागणी हेचे दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा सगळ्या संतांच्या मागणीचं चिंतन केलं वारकऱ्यांना विचारलं नामदेव बाबा तुमची काय इच्छा आहे अकल्प आयुष्य व्हावे दया खोळा 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 अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय मागणी करतात अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरेच्या दासा माझ्या हरिभक्ताला उदंड आयुष्य दे ही पहिली मागणी बर का माझी या सकळा हरीच्या दासा आणि उदंड आयुष्य जर असेल त्यांच्या कार्यानं संपूर्ण हे जग सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही मग सरपंच सारखी जी धडाडीची माणसं आहेत यांना जास्त आयुष्य का लावं त्यांच्या विचाराचा त्यांच्या इच्छाशक्तीचा त्यांच्या धाडसाचा उपयोग समाजाचं जीवन हे आदर्श व्हावं यासाठी अशी माणसं नेहमी प्रयत्नशील असतात म्हणून अशा व्यक्तीला माझी या सकळा हरीच्या दासा अकल्प आयुष्य लाभावं उदंड आयुष्य लाभावं हे नामदेवराय इच्छा प्रगट करतात आणि खरं सांगू का आज एवढा गोड वाढदिवस सोहळा संपन्न होतोय पहिली गोष्ट असे वाढदिवस होण्यासाठी पहिला माणसाचा जन्म मिळावा लागतो हा देह मिळणं काही इतकं सोपं आहे का इह लोकेचा हा देह देव इच्छिता ते पाहे पण नुसता देह मिळून उपयोग नाही तुकोबाराय म्हणतात आम्ही देह मिळून आम्ही धन्य का झालो धन्य आम्ही जन्मालो
आम्ही धन्य म्हणले दास विठोबाचे झालो. आणि हे असं का म्हणावं वाटतं, त्या चव्हाण परिवाराने माझ्या पांडुरंगाचं मंदिर बांधलं म्हणून धन्य आम्ही जन्म आलो. दास विठोबाचे चालू बंगला कुणी बांधीन, पण देवाचं मंदिर बांधण्यासाठी वाघाचं काळीज असावं लागतं. आणि हा परिवार खऱ्या अर्थानं वारकरी परिवारातली ही सगळी माणसं आहेत. त्याच्यामुळं वाढदिवसाला काय फक्त कीर्तनाचेच कार्यक्रम होते का काय आपण बघतोय, कसले कसले बड्डे चालू आहेत लोकांचे. हा पण आजचा वाढदिवस हा सात्विक वाढदिवस आहे. आणि दारापुढं टाळ वाजायला माणसं सुद्धा भाग्यवान असावे लागतात. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भाग्यवंत भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भजन पूजन. त्याची वाट बाहेर लागून, त्याची वाट बाहेर लागून, त्याची वाट बाहेर लागून, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भजन पूजन, त्याची वाट बाहेर लागून, टाळी वाजव. बसणारे म्हणते का धावते ते एकमेकाच्या अंगावर. धावणं नाही, ह्याला लय घासावे लागत. ही तालन सुरण लयन इतकं सोपं आहे का काय? जिंदगी गेली काय कांचा सा लागा नाही. बरोबर काय किरण महाराज? बरेच गुरुजी शिष्यांना कटाळलेत, हो तुझ्या नादाने माझं विसरलं, पण तो नाही शिकला बाबा. पकवाजाचा क्लास घेतलं तर तो शाही पाडली, गायनाच्या पिटीला बसवला तर भाता फोडला, इना घ्यायला लावला तर तारा तोडल्या, टाळगाळ्या दिला तर बोट टाळात गहून घेतली. तू फक्त एकाच लायकीचा वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. ही गायन वादन हे रक्तात असावं लागतं, इतकं सोपं नाही. हाय. आणि आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे सुद्धा वजनदाराचे टाव करूनच आहे. काय चाललंय रे ह्यांचं नेमकं? काहीच चाललं नाही, लई सोपं चाललंय. भाग्यवंता घरी भजन पूजन. आमचे हरीश दादा भाग्यवान आहे ज्यांच्या वाढदिवसाला हे कीर्तन होतंय. विडवलं अशी सात्विकता जर माणसाच्या जीवनात असेल तर त्यांना म्हणावं वाटेल की आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. काय सच्चिदानंद? अरे एखाद्याचं दुःख जर आपण आयुष्यामध्ये पोसू शकलो, आपल्यासाठी तो आनंदच आहे. म्हणून जी पदं माणसाला मिळत असतात, स्वतःचा फायदा करण्यासाठी ती पदं नसतात, तो गोरगरिबाचे आसूर पुसण्यासाठी त्या पदाचा उपयोग जी माणसं करतात तीच माणसं आदर्श होत असतात. विडवलं म्हणून अशा हरिभक्ताला, अशा वैष्णवनिष्ठाला अकल्प आयुष्य लाभावं. नामदेवराय, पण तुमची ही मागणी ना आमच्या बुद्धीला पटत नाही. अहो कसं शक्य अकल्प आयुष्य? या मृत्यू लोकाचा नियम आहे, जो जन्माला आला तो जाणार आहे. आणि एकाच माणसाच्या देहाला अकल्प आयुष्य कसं शक्य आहे? विडलं नाही नाही, देहाला तर मर्यादा आहे का नाही? 100 वर्षाची रचना आहे, मग अकल्प आयुष्य या देहाला कसं काय तुम्ही सांगता? ऐका, आयुष्य भरपूर असणारी माणसं भरपूर झाली, पण एक दिवस त्यांना सुद्धा जे हरी करावं लागलं. अहो कमी आयुष्याची माणसं झाली का काय आपल्या या भारतवर्षामध्ये? रावणाला काय कमी आयुष्य होतं का? 14 चौकड्या, 4 युगाची एक चौकडी, 14 वेळा युग फिरली तेव्हा रावण गेला. तो का सोपा होता काय? पण शेवटी गेला. 14 कल्प आयुष्य मार्कंड ऋषीला. काय आयुष्य? 4 युगाची एक चौकडी, 1000 चौकड झाले एक महायुग, 1000 महायुग झाले एक कल्प. आपलं 65 त्याला जोडा. किती येडेवणी करतोय तरी माणूस तीच काळा. हिरण्यकश्यपाला किती आयुष्य होतं? 1,60,30,10,700 वर्षे 9 महिने. मोबाईल हँग होईन कॅल्क्युलेटर ओपन केलं. ह्या आयुष्याची रचना काय साधी का? ब्रह्मदेवाला आयुष्य 2 परार्ध, एकावर 21 शून्य टाकायची, तेव्हा ब्रह्मदेव म्हणतो बस झाला आता, जरा मन भरलं माझं. भागवतातच आयुष्य सांगितलंय नाथबाबांनी, 2 परार्ध, 1 दशक शतक 1000 10,000 लाख 10 लाख
कोटी 10 कोटी अब्जे 10 अब्ज खर्व निखर्व पद्म महापद्म शंकू जलती अंत्य मध्य परार्धन महापरार्ध एवढं आयुष्य ब्रह्मदेवाला. ते जुन्या काळात ठीक आहे हो, आता 100 माणूस पार करणार तुम्ही अकल्प कस काय म्हणता. तर त्याच्यातलं सार असं आहे, शब्दाचं चिंतन करा त्यावेळेस लक्षात येईल. नामदेवराय आयुष्याची मागणी करत नाहीत. शब्द नीट ऐका. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळ हा शब्द टाकलाय, माणसाचा देह शब्द नाही. देहाला आयुष्य नामदेवाने मागणी त्याची केलेली नाही. कुळा या शब्दाचा अर्थ असा आहे की त्या कुळामध्ये ते विचार घेऊन चालणारी पिढी पुन्हा 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 जन्माला येत राहो आणि तो विचार अकल्प आयुष्य म्हणजे अकल्प असणाऱ्या कल्पापर्यंत तो विचार टिकून राहो. त्या विचाराला अकल्प आयुष्य मागितलंय. विडल ज्ञानोबऱ्या देहरूपाने दिसतायत का, पण ज्ञानेश्वरीच्या रूपाने आहेत का नाही, हे अकल्प आयुष्य. तुकोबाराने वैकुंठ गमन केले, 42 वर्ष आयुष्याची मर्यादा, पण गात्याच्या रूपाने अजूनही तुकोबर आहेत. हे अकल्प आयुष्य म्हणजे माणूस जाऊ दे हो, पण त्या वंशामध्ये पुन्हा पुन्हा हरिभक्त जन्माला येत राहो आणि तो विचार अखंड टिको, याला म्हणायचं अकल्प आयुष्य. विडल त्या कुळात पुन्हा पुन्हा हरिभक्त घडत राहो, समाजसेवक घडत राहो, म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे विचाराचा वारसा परावर्ती झाला पाहिजे. याला दुसरं प्रमाणे शुद्ध बीजा पोटीन फळे रसाळ. आई वडील जर सात्विक विचाराचे असतील तर मुलं घडणारच आहेत ना. आई वडिलाची याडेवाणी करत असल्या मुलांकडून काय अपेक्षा घ्यायच्या. परवा एका गावात कीर्तन गेलो, माझ्यासमोर एक पोरगा आला, मॉनिटर लावायचं, इको कमी ठेवा, आणि माझ्यासमोर गुटक्याच्या पुढे फोडल्या आणि गुटखा खायला लागला. अरे म्हणलं खाणं चांगलं नाही, व्यसन ग बसा महाराज. बापाला भेट नाही, तुम्हाला भेटतो काय. तेवढ्यात त्याचा बापाला त्याने मुठी दाबल्या, मुठी मागे लपविलं. म्हणलं तू तर म्हणला भेट नाही, का भेटला. बिहलं म्हणून मुठी लपविलं नाही, ह्याच्यातला निमा गुटका बाप मागवतो म्हणून मागे लपविला. बघा आता हे कुळ कसं आहे, आता कसं काय अशा विचाराचा परंपरा आहे. आईंची बी काय कायची तीच क्वालिटी हो. पहिलीतलं पोरग घाणघाण शिवाय देत होतं, शेजाऱ्याने सांगायला तुझ्या पोराला काहीतरी शिकव, पहिलीत जायला लागलं ना आता शिक, आणि तोपर्यंत तर घाणघाण शिव्या देते. आई म्हणे ग बस, लहान आहे म्हणून देते घाणघाण शिव्या, मोठं झाल्यावर दिन की चांगल्या चांगल्या शिव्या. ही आपली जुनी पिढी जर अशी असेल तर नव्या पिढीनं जुन्या पिढीकडून आदर्श काय घ्यायचं बा. सगळी म्हातारी माणसं म्हणतात तरुण पिढी बिघडली. पोरांचं बघू आम्ही काय करायचं, तुम्ही पहिले मंदिरात पत्या खेळायचं बंद करा, तूच मारू तुला राणी जातो, पोरं बिघडली. पोरांचं बघू, पण आधी जुन्या पिढ्याने नीट राहावं तर ती परंपरा पुढे चालणार आहे. विडल या शब्दाचा अर्थ त्या कुळामध्ये पुन्हा पुन्हा हरिभक्त जन्माला येत राहो, म्हणजेच माझ्या वडिलांची मिराशिका देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. त्या विचाराला अकल्प आयुष्य नामदेवऱ्या मागणी करतात. आणि देहाचं जर आयुष्य जर जास्त द्यायचं असेल तर कदाचित त्या अकल्प आयुष्यामध्ये त्या व्यक्तीला कल्पना होण्याची शक्यता आहे, म्हणून दुसरं बंधन अभंगाच्या दुसऱ्या कल्पनेची बाधा
आयुष्य दे आवाज. पण जर अकल्प आयुष्य दिलं कदाचित कल्पना होण्याची शक्यता आहे दाट. म्हणून नामदेवरांनी बंधन टाकलं. देवा आयुष्य अकल्प दिलं तरी चालेल, पण नेम लक्षात ठेव, त्या व्यक्तीला कल्पनेची बाधा न हो कवने काळी. आणि कल्पना नाही झाली की ही संत मंडळी ते आपाप सुखी राहणार. कल्पना, कल्पना या शब्दाचा दुसरा अर्थ आहे दुर्बुद्धी. नामदेवराने अशी मागणी केली. देव म्हणले काय बोलता नामदेवराया, तुम्हाला कुठे कल्पना होत असते का? अखंड तुम्ही आमच्या सोबत. नामदेवरा म्हणले तसलं गोड बोलून फसवू नका. तुमच्या संग राहिले म्हणजे कल्पना होत नाही, ही तुमचा भ्रम आहे. आम्ही तरी करण्याचा आवाज कमी ठेवा. आम्ही तरी तुमच्या सोबत आहेत, पण देवा कल्पना हा असा प्रकार आहे, तुमच्या वंशातल्या लोकांना कल्पना झाली आम्ही तर लांबची माणसं आहेत राव. दे सोडून वंश. देवा तुझ्या मुलाला कल्पना झाली. भगवान श्रीकृष्णांचा मुलगा साम, कल्पनेने लय झटका बसला बरं का त्यांना सुद्धा. हा साम बिचारा चांगला होता, पण दोस्ताने बिघडीला होता. मित्र चांगली पाहिजेत बघा. हा चांगल्याच्या संकेत राहा. सज्जन को सज्जन मिले तो दो दो मारे बात, आणि दुर्जन को दुर्जन मिले तो दो दो मारे लाता. एक जणाने पेढा बनवला आणि बाजारात ते काय गेलं. कुणाची संगत करावी ह्याची अक्कल नाही. जिथं उंदरा मारायचं औषध विकत्यात त्याच्या संग पेड्यावाल्याने दुसरीकडे. पेड्यावाल्या लय मोठ्याने आरडायचं, लय गोडे लय गोडे. शेजारचं म्हणायचं खाल्लं की मरतई. त्याच्या पुढे हे काय त्यानं रुपया भावाने नाही मला फोन केला, माऊली पेडच खापा नाही. म्हणलं तू कोणत्या गेली ते? म्हणला उंदरावाल्याच्या. तुला अक्कल आहे का? म्हणलं मिठाईवाल्याच्या चौकात जा, एका तासात पेड खालास. याला म्हणायचं संगत विडवलं. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही. आवाज तुम्ही कोणाच्या संगतीत हे महत्वाचं आहे. अरे पाला खाणारी वानर होती, रामाची संगत केली, त्यांचं नाव घेतल्याशिवाय रामायण पूर्ण होत नाही. सामान्य घरचे गोपाळ होते, कृष्णाची संगत केली, त्यांचं नाव घेतल्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण होत नाही. आणि दर्याखोऱ्यामध्ये राहणारे मावळे होते, पण छत्रपतीची संगत केली, त्यांचं नाव घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होत नाही. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही कोणाच्या संगतीत हे महत्वाचं आहे. चांगल्याची संगत करा. वार करत या संगतीत गेलं तर तुमचा अर्धा गाव आहे ना हरिपाठच पाठवणार. आणि पेताड्याच्या संगत गेल्या तुम्हाला जमीन गुंट्या गुंट्या ही खाऊच लावणार. आणि गिरायक सुद्धा तीच आणतात परत. त्यांच्याकडे सगळी मॅनेजमेंट असते. सुरुवातीला पाजाला बी सुरू तीच करतात. आणि या निमित्ताने विनंती, व्यसन करू नका. तरुण मुलांना विनंती, अरे व्यसन फॅशन वाईट वगैरे दिसन तिथं खाली बसन. ह्याच्यात काय भेटन? गुटखा खाल्ला, तोंड पटून, दारू पेला, लेवर पटून, चांगल्या कामात बंधन तुटन. मित्रमंडळ चांगली ठेवा. आता सुरुवातीला पाचत्यान ताडी, तुमची वळ्यात त्या नाडी, दारूच लावते, गोडी इकावं लागन, महाडी इकली गाडी, बायकोची जिरण झाली साडी, लावण्यात त्या दारूला काडी, दरम्यान वा तो कवाची जोडीन, मग कळण परमार्थाची गोडी. दारू गांजा मत पियो यारो, अकल गुंग हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर मुख में मीठी आती है, मुख में मीठी आती है. दारू गांजा मत पियो यारो, अकल गुंग हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर मुख में मीठी आती है, मुख में मीठी दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. आपल्याच खिशातला पैसा जाऊन आपल्याच तोंडात माती पाडून घेण्यात काय अर्थ? जीवनाची सार्थकता आहे का? निर्व्यसनी जीवन जगा. हे तरुण पिढीला विनंती, आज बहुसंख्येनं तरुण आहेत. तरुण आहे जवान, तो या महाराष्ट्राच्या मातीचे आहे शान. ज्ञानेश्वरी गाथा भागवत आई वडिलांच्या चरणावर ठेवतो भान, तरच महाराष्ट्राच्या मातीची उंच होईल मान. समाजकारण असो, राजकारण असो, संप्रदाय असो, तरुणांनी जर एकदा हातात काम घेतलं, ते आरपारची लढाई असते, ती मागं पुढं पाहत. कोणतंही काम असो, धडाडी असते, उत्साह असतो, उमेद असते मायबाप. आणि म्हणून तुमच्या तरुणपणाचा उपयोग देशासाठी, धर्मासाठी करा. विडवल. आणि असे जर विचार उच्च ठेवले आणि निर्व्यसनी जीवन जर तुम्ही जगला, तर तुमची लग्न होते. सगळ्यात जटिल प्रश्न जर कोणता असेल खेड्यापाड्यात लग्नाचा, आम्हालाच काय काय म्हणतात, आमच्या पोराला पोरगे बघ. मग आम्ही तेवढीच काम करतोय का? आम्हालाच आमचा प्रवास उरका ना, ती कुठं ना करा, आम्हाला टाइम आहे का? तुझं पोरग त्या लायकीच आहे का? थोबाडात मावा ढाब्यावर जाते, दारू पितं, आई संग भांडणं, बापा संग भांडणं, गावात बी भांडणं कराय पुढं. तुझ्या पोराला बघितलं तर डीजे वाल्याला घाम सुरतोय. कोण पुरुषचं वारटुळ कराय मोकळय बा? क्वालिटी कमव ना. मला सांगा, डॉक्टरला बायको मिळाना, घडलं का कधी?
पेसाला बायको मिळणार आली का पेपरला बातमी बायका कोणाला मिळणार बोमलत फिरणाऱ्यांना क्वालिटी कमवणार रांग लागन नाही तर मग सोलापूर सारखा मोर्चा काढावा लागन सोलापूरचा मोर्चा बघितला ना 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला आमच्या मागणी मान्य करा कलेक्टर मध्ये ह्यांचं काय म्हणणं ह्याला घेर रिंगणात काय इच्छा आहे म्हणजे आम्हाला बायका द्या अरे तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या मग तुम्ही नेमकं काय करताय बुवा लईच नमुने असतात म्हणे काय काय बुद्धीची त्यांची कधी भेटत झालेली नसती एक जणांनी 150 पुरी बघितल्या तरी फायनल करेना त्याचा बाप मला भेटला महाराज तुमच्या दोस्ताला काहीतरी सांगा 150 बघितलं तरी फायनल करीना आणि नावच ठेवतोय कोणची बघायला गेलं तरी हेच पाहिजे तेच पाहिजे म्हणलं माझे गाठ असा झाडला म्हणलं दिसल ती फायनल करण्यात ब्रह्मचर्य लावा ते म्हणला इतकं कुणीच बोललं नव्हतं आज बघायला चाललंय म्हणला काळे असू नये तर गोरी कसली बासू द्या तुकडाच पाडतो मला फायनल गेलं पोरगे बघाय पोरगी बिचारी चांगली बिचाऱ्या सगळ्या चांगल्याच असतात दुसऱ्याच्या लेकराला नावं ठेवण्याचा काय आपल्याला अधिकार आहे आणि मग ह्यो म्हणला लग्न फायनल 1 रुपया सुद्धा हुंडा नको म्हणला सासऱ्याला मुलगी पसंत आहे काय त्या सासऱ्याला आनंद झाला आणि तो किचन खोली जाऊन बायकोपाशी ढसा ढसा रडला राव तो म्हणला खरंच तुझी कुस पवित्र अशी भाग्यवान मुलगी जन्माला आली ना असा जावा मिळालाय गणपती सारखा रुपया सुद्धा हुंडा मागत नाही पुरीच्या आई म्हणजे रडू नका जावाय कोणत्या तेव्हा आधी दाखवा तेव्हा म्हणा तो खुर्चीत बसला तेव्हा पुरीच्या आई म्हणजे ह्यो माझी पुरगी भिकाराला देईन पण ह्याला देणार नाही काय ह्यो सुरुवातीला मलाच बघायला आलता 150 काय फुकट झाल्या होत्या का 150 काय 1-2 वर्षात होत्यात का काय म्हणजे तवापासून ह्यो पुरीच बघतो ह्याला काय लाज फीज आहे का नाही आणि काहीच नाही करता आलं तर मला विनंती आमच्या पार्टीचा मेंबर व्हा माळण बुका तरी लग्न होत्या शेवटचा पर्याय सांगतो विनोदाचा भाग सोडा आमच्या गावातल्या 3 वर्षात 10 मुलांची लग्न जमली या माळ्याच्या आणि बुक्याच्या जोरावर एक असंच बोंबलत फिरत होता माझ्याकडे महाराज लग्न जमिना म्हणलं मी जमितो म्हणा काय करावं लागेल म्हणलं कपाळाला बुकान गळ्यात माळ तो म्हणला खरं सांगा माळ घालतो पण जमन का तो मला जाळ झाला शाकाहारी का राहिना होणार बायको भेटन आणि मी म्हणलं जमू नाही तर नाही जमू पण माळकरी वाढन मग त्याच्या डोक्यात एक गणित आणि माझ्या डोक्यात एक गणित मी मला आण माळ त्याने 12 महिन्याची माळा आणली मला 12 महिन्यावर लग्न जमत मग टपाऱ्या महिन्याच्या माळा एवढंच म्हणे कचाकच म्हणे हाडकाला झोपताना रोतायचं ते मला लय रुतत ये मी म्हणलं लग्न हा मग रुतून द्या बुका लावायचा 12 मला मोठा लावून मला कपाळ काळ होऊन की लग्न लावतो गंधन बुकान धोतरण निहरून टोपीन असा पांढरा शुभ्र वारकरी बनवला कुठे कीर्तनाला गेलं की मी पुढं त्यो माग मी पुढं त्यो माग काय दिसन तीच पुढं मी महाग लोक त्याच्यात पाय पडायचे महाराज महाराज अरे म्हणलं खऱ्याला तर किंमतच नाही राव कीर्तन संपल्या लोक म्हणायची अरे हे तर संघ आलेलं आहे पण असू द्या पोरगा माऊली संघ राहते व्यसन नसन धार्मिक असन आई बाबाला जपित असन संस्कारिक दिसतंय माळकरी दिसतंय वारकऱ्याच्या घरात आपली पोरगी सुकवणार आहे देऊन टाका पोरगी ह्याला 10 मुलांची जमिवली हाच पॅटर्न माळण बुका हिथं जर कोणाचं जमत नसल अय मानिक खम शेवटचा पर्याय विनोदाचा भाग सोडा समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि बदलला पाहिजे मुली काढल्या माणसाला सांगतो मुलगा पाहत असताना फक्त त्याची संपत्ती बघू नका तर त्याची संस्कृती बघा नुसता त्याचा बंगला बघू नका तर चांगला बघा हा फार महत्वाचा मुद्दा आहे गरीबाचा असू द्या वारकऱ्याचा असू द्या शेतकऱ्याचा असू द्या पण ज्याला संस्कार धर्म आचार विचार शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्या मुलामध्ये आहे अशा मुलांना मुली द्या नुसत्या मोठ्याच्याच घरात पुरी द्यायचं ही जर फॅशन आली ना ही डोक्यानं काढून टाका आणि ज्याला संस्कार धर्म कळतो आणि मुलांनी सुद्धा त्या लिस्ट मध्ये बसण्याचा प्रयत्न करा विडवलं संगत भगवान श्रीकृष्णाचा मुलगा त्याचं नाव साम संगतीने बिघडला गावात साधू महाराज आले कल्पनेची बाधा इथं विषय चालू आहे कल्पना मोठमोठ्याला झाली आणि त्या भगवंताच्या मुलाला त्या पोरापोरांनी महिलेचा वेश धारण करायला लावला आणि साधू महाराजाच्या पुढे गेले साधू महाराजाला प्रश्न विचारला म्हणले सांगा महाराज ह्या माऊलीला मुलगा होईन का मुलगी उग कल्पना हाय का नाही घेण्या देण्याची पिढा आता ही काय गरज आहे व साधूच्या नादाला लागायची बरं असताना मुलगा आणि स्त्रीचा वेश धारण करून महाराज सांगा महाराज म्हणले का साधूची थट्टा करता थट्टा लय वाईट आहे बरी नो हे दादा ही थट्टा रे भल्या भल्याची लावीला बट्टा बरी नो हे दादा थट्टा रे भल्या भल्याची लावीला बट्टा
थट्टा करू नका, परिणाम विपरीत होतील. साधूची थट्टा म्हणजे सांगा मुलगा होईल का मुलगी. मला एक जणांनी परवा विचारलं होतं म्हणे, बायकोला घेऊन पाया पडायला जोडीनं पाया पडलं 1000 रुपये ठेवलं. मी म्हणलं नको नको नको. ते मला असू दे असू दे, मला बी घ्यायचंच होतं. आणि जी नको म्हणते त्यांना घ्यायचंच असते. प्रोटोकॉल असं नाही. तुला तर खरी अपेक्षा आहे, त्याच अपेक्षाने तू आलेला आहे. पण म्हणावं लागतं. मग हे सत्कार हे सगळ्या गोष्टीत हेच चालू आहे धिंगाणा. मला काय तुला तुला तर सगळं करायचंय पण बोलता येत नाही तुला. टाकलं खिशामध्ये. ते मला महाराज जय हरी. मी म्हणलं जय हरी. ते मला ही माझी मिसेस आहे. मी म्हणलं छान आहे, लक्ष्मीनारायणाचा एवढा आनंदानं. ते मला तुम्हाला 1000 दिलेत, ही माझी मिसेस आहे. मग सांगा ना हिला मुलगा होईल का मुलगी. मग मला कळलं ह्याने 1000 रुपये का दिले ते. आता मुलगा आणि मुलगी मला कळत असतं तर मी रोज 2 गाव फिरलो असतो का. मॉनिटर आवाज द्या. पण मी मला असा विचारतोय म्हणजे 100% मुलाचीच अपेक्षा आहे. मी आम्ही 2 कोण सांगितलं म्हणजे 100% पोरगाच होणार. त्याने बाह्याच मागा सरले पोरगा नाही झाले. मी म्हणलं पोरगी नक्की होणार. आता मुलगा होणार ना तर मुलगी होणार, ह्याच्या पलीकडे काय होणार आहे. आणि मुला मुलीमध्ये भेद करू नका. मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी. हा मुलगा एकाच कुळाचा उद्धार करतो तो बी चांगला जन्माला आला तर. मुलगी सासर आणि माहेर दोन्ही कुळाचा उद्धार करते. आणि बापाविषयी प्रेम मुलीच्या अंतकरणात आहे. शाळा भरली, बापाने विचारलं ताई किती वह्या लागतात तुला. पप्पा मला 8च वह्या आणा, पैसे कमी असेल तर 7च आणा. एका वयचं 2 भाग करते, विषय भाग होते. पण माझी काळजी करू नका. मुलीची क्वालिटी किती प्रेम आहे. बापाने पोराला इसरू द्या बरं. बाबा इकडे तुला किती वह्याचं. मला आणा 22 का शाळा पेटवायची काय. 22 वह्याचं काय करतो पुढून तर काय लिहा ना मागूनच लिहितो. ह्याची नावं काढतो. तुझा अभ्यास कोणत्या कंपनीचा बा तो मागून सुरू होतो. असली मूर्ख पण. बाप जर उपाशी झोपला असेल तर मुलगी येणार बाबा जेवून घ्या. तुम्ही नाही जेवले मी सुद्धा जेवणार नाही. जिवाळा मुलीच्या अंतकरणात. बिग उपाशी बाप झोपून द्या, पोराने येऊन द्या बरं. झोपले गायर म्हातार पडून द्या तेवढ्याच आज चपात्या जास्त खायला मी तर म्हणजे काय. अरे काय मुलं काय तर. त्याच्यामुळं चोकोबाने मागणीच केली. कन्या तरी ऐशी देई जैशी मीरा मुक्ताबाई, जैशी मीरा मुक्ताबाई, जैशी मीरा मुक्ताबाई. कन्या तरी ऐशी देई जैशी मीरा मुक्ताबाई, जैशी मीरा मुक्ताबाई, जैशी मीरा मुक्ताबाई. कन्या तरी ऐशी देई जैशी मीरा मुक्ताबाई, जैशी मीरा मुक्ताबाई. कन्या तरी ऐशी देई जैशी मीरा मुक्ता. मीराबाई सारखी मुक्ताबाई सारखी सात्विक विचाराची कन्या आपल्या वंशामध्ये असावी. मुला मुलीमध्ये भेदभाव करू नका. सांगा महाराज मुलगा होईन का मुलगी. साधू महाराज म्हणले थट्टा करू नका. मग तुम्हाला कळतच नाही बरोबर का. हा जर कळालं तर म्हणजे लय नमुने भेटतात राव आम्हाला सुद्धा. काही प्रश्न करतात. एक मला कीर्तन करताना धोतर का घालतं. मग काय बरमुड्याव करू का. तो आता धर्म मातीत घातला. आम्ही थोडाफार जपतोय जगू दे ना. तू कोब्बाऱ्याने नेला विमान आलतं. विमान कुठं उतरलं होतं तुझ्या बापाच्या राहनात. अरे गरुडा काय जागा लागत होती का. अरे तू कोब्बारा वैकुंठाला गेलेत माणसं सांगतील टाळकरी 14 सांगते यात नवल नाही. नांदुरकीचं झाड सांगते झाड. फाल्गुन मध्ये तुतिया तुकाराम बीजेच्या दिवशी पाला नाही झाड हलते की तुकोबारा वैकुंठाला चालले. आणि त्याच्या पुढे सांगतो आळंदीवरून ज्ञानोबरा पंढरपूरला निघाले की ज्ञानोबरांच्या मंदिराला कळस हलतो. ही ज्ञानोबरांची ताकद आहे. खोटं वाटलं तर कीर्तन संपल्या युट्यूबला टाका माऊली प्रस्थान 16. सगळ्या न्यूज चॅनलने चित्रीकरण केले. त्याचे सोशल मीडियावर सगळे व्हिडिओ कळस हलतोय का. ज्ञानोबरांच्या समाधीतून लहरी बाहेर पडतात आणि त्या लहरीमुळे कळस हलतो. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. उगाच लाखो वारकरी आज आळंदीत नाहीत. कोण कुठं जायला मोकळे. पत्रिकेत नाव असलं तरी लोक कार्यक्रमाला जाण्यात इतकी तर फुगीर लोक आहेत. पण आळंदीला कोणाला निमंत्रण आहे का. त्र्यंबकेश्वरला कोणाला निमंत्रण आहे का. पंढरपूरला निमंत्रण आहे का. वारी जवळ आली की माणसाला वेळ लागतंय. चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. ही ताकद संताची. निर्जीव कळस सांगतो ज्ञानोबांच्या समाधीतून लहरी बाहेर पडतायत.
त्याच्यामुळे वारकरी संप्रदाय ही श्रद्धेच्या जोरावर टिकलेला संप्रदाय आहे. सोपं समजू नका. पण ही प्रश्न करणारे असतात ना, 2-4 पुस्तकं वाचायचं आमच्यापासून टूर करायचं असंच का? तुझे काय आम्ही विद्यार्थी आहेत का काय? तू आमच्या परीक्षा घेतो का काय? तू प्रश्न विचार ना आम्ही उत्तर ना, आम्ही मूर्ख आहेत का काय? जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवत असता मग मुंग्यात येऊ नये म्हणून. हा जसं तसंच वागावं लागते, नाही तर लय ती पुती वाळगते. तर एकदा माझा कीर्तना विषय झाला, जसं पेराल तसं उगवते. कीर्तन संपल्या भेटला मला, तुमचं लय चुकलंय, पेराल तसं उगवत नाही. म्हणलं कसं काय? मला शेंगदाणा पेरले त्याला टरफलं कुठून येतं? भुईमुगाची शेंग माहिती ना, आज शेंगदाणा वर फोलकटे. मी म्हणलं शेंगदाणा आलाय की? डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे, टरफल्याचा काय संबंध आहे? मला उत्तर द्या. हलू ना दे ना. म्हणलं उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी न्या. चहा प्यायला घरी नेलं. मी त्याला सांगितलं मला फक्त चहा आणा. ते मला फक्त चहाच आणतो. त्याला असा कपात चहा आणला. म्हणलं धरा. म्हणलं मला फक्त चहा. ते मला बिस्किट नाही आणलं, फक्त चहाच आहे. म्हणलं बिस्किटाचा जाळ कर, कप सुद्धा नको, फक्त चहा. ते म्हणला कपाशिवाय चहा कसा येईन? म्हणलं टरफल्याशिवाय शेंगदाणा कसा येईन? म्हणलं तुमच्या कुठं ना आधी लगा. मग तुला आधी कळत नव्हतं का? आम्ही रोज 2 गाव फिरतो म्हणजे तू आम्हाला मूर्खाच्या यादीत टाकलं का काय बा? अनंत वाचळ बरळ ती बरळ तया कायचा गोपाळ पावे हरी. सांगा महाराज, ह्या माऊलीला मुलगा होईन का मुलगी? आणि होता मुलगा साम, कृष्णाचा मुलगा. कल्पनेची बाधा न हो कवून हे का मागणी करावं लागली? देवाचा मुलगा आहे राव. संगतीनं कल्पना झाली, साधूची थट्टा केली. साधू महाराजाला राग आला, म्हणले जा ह्याला मुसळ होईल म्हणले. आणि नुसतं मुसळ होणार नाही, ते मुसळ तुमच्या यादव कुळाचा नाश करील. शाप दिला साधूने कल्पनेमुळं. तसा शाप दिल्याच्या नंतर बाकीचे मित्रमंडळी हापाकली ना. म्हणले मुसळ होईन आणि यादव कुळाचा नाश. कृष्णाचा मुलगा होता सांबन, बाकीचे मित्रमंडळी होते पळून गेले राव. तुमची परिस्थिती चांगली असल्यावर आमची माणसं जवळ येतात. पण तुम्हाला जर संकटात तुम्ही असाल ना, अरे सुख में साथीन दुःख में ना कोई. हे सध्या असंच आहे. तुमच्याकडे निभार पैसा असेल, तुम्ही जर वजनदार असताना आमची माणसं सुद्धा म्हणतात तेव्हा आमच्या जवळचा पाहुणा आहे हो का, माल आहे त्याच्याकडे. आणि तुमची परिस्थिती जर नाजूक असेल, जवळचे सुद्धा म्हणतात नाही नाही आमचं लांबून या. अरे सखाय रे, ये सब पैसे के बाहिन दिल का साथी नहीं. आपने पल्लो में पैसा तो सब लोग मिट्टा बोले, पल्लो में पैसा निकल गए तो कोई नहीं सलाम करे. साले सब पैसे के भाई. अशी सुखात कुणी बी येतंय, दुःखामध्ये कोण साथ देतो? जवळ निकाल लागत नाही तर कार्यकर्ते संघच. साहेब घाबरू नका, इतकं लीड दिलंय गावानी. आय 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 न भूतो न भविष्य. आणि इतका निभार पाडला परत साहेब. कार्यकर्ते गायब. मिस कॉल द्यायला सुद्धा माणसं मोबाईल परत काढे ना हो. हे असंच आहे का नाही? अरे परिस्थिती चांगली असं कोणी बी जवळ येत आहे. तुमचा कार्यक्रम झाल्यावर जवळची सुद्धा मोबाईल बंद करून टाकतात. जवळ साम वजनदार होता, सगळे मित्रमंडळीचे गे अंगण. त्याला शाप दिला की गेली पळून. असं चालले गेले राव मित्र. एकटा साम धरधरून घाम सुटला, त्याला कळाना काय करावं. पण साधूचा शब्द खोटा ठरत नाही. मुसळ होईल. आणि ऐका, कल्पना झाली आणि ओरिजिनलच त्या सामाला मुसळ झालं. यादव कुळाने विचार केला, हे कुळाचा नाश करणार आहे का, ह्याचाच नाश करू म्हणले. त्या लोखंडाच्या मुसळा असं बारीक कुठलं म्हणता पिटच केलं, दिलं समुद्रात फेकून. त्या मुसळाचे कण समुद्रामध्ये फेकले. त्या मुसळाच्या कणापासून लवाळे निर्माण झाले. आणि त्या समुद्राच्या तीरावर यादव कुळाची भांडणं झाली. त्याच लवाळ्याचा बाण भगवान श्रीकृष्णाच्या अंगठ्याला लागला आणि कृष्णाला सुद्धा निजदमाला जावं लागलं. म्हणजे कल्पना जर झाली तर देवाला सुद्धा, देवाच्या वंशाला सुद्धा भोगावं लागलं. इतकी कल्पना वाईट आहे. नामदेवाने देवाच्या समोर फाईल ओपन केली. काय सांगतो देवा, अरे तुझ्या कुळातल्या माणसाला कल्पना झाली तर आम्ही तुझे भक्त, आम्हाला सुद्धा कल्पना होण्याची शक्यता आहे. म्हणून मागणी केली, कल्पनेची बाधा न हो कवने काळी. ही संत मंडळी सुख्या असो. देव म्हणले जा माझं वरदान, हरिभक्ताला कधीच दुर्बुद्धीन कल्पना होणार नाही. नामदेव म्हणे थांबा, कल्पना होणार नाही, पण कल्पना बी नाही झाली ना आयुष्य बी भरपूर दिलं, कदाचित मग अहंकार होण्याची शक्यता आहे. त्याचं लोक 3ऱ्या चरणात अहंकाराचा वारा न लागो रागता, अहंकाराचा वारा
चरणामध्ये तुकोबाने परत भगवंताला विनंती केली, आयुष्य अकल्प, त्या कोळामध्ये पुन्हा पुन्हा हरिभक्त जन्माला येत राहोत, पण त्या हरिभक्तांना कल्पनेची बाधा होऊन देऊ नका. कल्पना जरी नाही झाली कदाचित अंकाराचा वारा लागण्याची शक्यता आहे, ती सुद्धा होऊन देऊ नका. अंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. अंकाराचा वारा झाल्याच्या नंतर काय जीवनामध्ये परिणाम भोगावे लागतात हे आपण पाहू, पण त्या अगोदर एकदा हातानं टाळे मुखानं नाम सर्वांनी प्रेमानं भजन करायचं आहे. हार घालण्यासाठी संयोजक मंडळी पुढे या. विडोबार कुमाये विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार हरी जय जय हरी जय 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 हरी जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी जय जय हरी मस्त टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी. हे जे कार्य चालू आहे धर्म कार्य, असावा तो धर्म मग साहो जाते वर्म. आणि धर्माच्या बाबतीत बोल नका. ए लहान मुलं शांत बस, खाली बस, तुम्ही खाली बसा बरं. हा कालो करू नका. बारकालीला ही चित्रे असतात, मी लय भेटतो त्यांना काय महाराजांनी फिराज पडले गप्पून बोलत येत काहीतरी. एक कीर्तनात कालो करायचं, मी मला बोलू नको. बोलायला म्हणलं तू बोलू नको, तेव्हा मलाच म्हणा तुम्हीच बोलू नका. म्हणलं मला बोलायला गावाने बोलले, म्हणला लय अभ्यासात एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला विचारते मला महाराज अशी कोणती गोष्ट ती वडल्यावर बारीक होती. म्हणलं वडल्यावर बारीक होती मला नाही येत. ते मला किती सोपं आहे, बिडी. बाप रोज वडत ती बघत आणि बिड्यावालीला चॅप्टर असतात.
पुरे गावागावात नाटकं व्हायची आणि नाटकात काय महिला काम करत नव्हत्या. जुना काळ. आता सगळ्या क्षेत्रात महिला टॉपला आहेत. गायक, वादक, IPS, PSI, कलेक्टर, प्रांत, आमदार, खासदार, पंतप्रधान, राष्ट्रपती सुद्धा महिला आहे का नाही. देश तुमच्या ताब्यात आहे सध्या. तुमचा काही कमी अधिकार आहे का. पण जुन्या काळात महिला नाटकात काम करत नव्हते. एखादं स्त्रीचं पात्र असले तरी पुरुषच करायचे. गावातल्या जत्रेत पोरापोरांनी नाटक बसवलं द्रौपदी वस्त्रहरण, पण त्यांना द्रौपदीच भेटना. पोरग तर तसं पाहिजे ना, गोरं घुमटं नाक्षर, ते द्रौपदीच्या स्वांगाला मॅच झालं पाहिजे ना. त्याला काय भीम बनवायचा काय. असं पोरग दिसाय तसं पाहिजे ना. एक पोरग भेटलं पण त्याला होती बिड्या वडायची सवय. ते म्हणा द्रौपदी होतो पण बिडी शिवाय नाही. पोरं म्हणजे बिड्या वड पण टेजच्या मागे गेल्या वड. तुझं स्वांगाला बिडी फेकून स्वांग करायचा ओके. द्रौपदीने साडी घातली, मेकअप केला, चमचम करायची. द्रौपदी नसती, बिडी तोंडाला आलं, झुरका वाढला. पण जी पडदा वगळणार होतं का, ते जॅस पिलं होतं, त्याला टायमिंगच कळालं नाही. द्रौपदीने धूर वाढायला आणि पडदा उघडा एकच टायमाला. द्रौपदीने गडबडीत बिडी फेकली पण धूर कुठं फेकता येतोय. तोंडात धूर तसाच. द्रौपदीचं तोंड फुगलेलं धुरानी. कृष्णन, भीमन, अर्जुन नुसती टेजवर उडी हाणायची. कृष्ण म्हणला द्रौपदी तुला बोलावंच लागेल. तरी द्रौपदी बोला ना हो, तोंडात दूर होता ना. भीम म्हणला बोलती का कशी, नाही तर गदा आहे माझ्या हातात. द्रौपदी म्हणली भीमा मी जर बोलले तर लोक तुला हाणत्या मला हाणत्या नाही. तोंडात विडीचा धुर कवर दम काढीन. द्रौपदीने हा केलं, दिला दूर सोडून. आख्या टेजवर नुसता धुरच. लोक म्हणले धुर कस काय. कृष्ण हुशार होता. कृष्ण म्हणला द्रौपदी मला माहित आहे तुझा जन्म हा अग्निकुंडातून झाल्यामुळे अजून सुद्धा धुर निघतोय. कारण द्रौपदीचा जन्म यज्ञातून झाला ना, म्हणजे तवाचा धुरा अधून मधून झटका हाणते. लोक म्हणजे खरंय खरंय काय कळतं लोकाला तरी. ही कृष्णाला सुद्धा का सुचलं. कृष्ण सुद्धा अट्टल बिड्या वाढणारा होता नाटकातला. विडालं लहान लहान मुलावर संस्कार करणं हे काळाची गरज आहे. त्यांना सांभाळायचं एवढं सोपं नाही. ते गुरुजींनीच तेवढं लॉट सांभाळू झालं. आता मध्ये नका वाजू, विक्षेप होतो जरा आता. आणि शाळेतली मुलं सांभाळायचं म्हणजे इतकी सोपं नाही. ती तारेवरची कसरत आहे. माय बाप विडालं. आणि आज या ठिकाणी हे सुंदर कार्यक्रम कीर्तनाचा महोत्सव या परिवारानं घडवून आणला. हे खऱ्या अर्थानं आपल्या धर्माचं रक्षण आहे, धर्माचं पालन आहे. आणि आपल्या भारतासारखी संस्कृती नाही म्हणून शब्दच कसा आहे, भारत माते की जय. माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का. असं कधी ऐकलं का. चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी, न्यूझीलंड अंकल नाही. पण भारत माते की आई म्हणतो आपण. या देशाला पवित्र विचाराची माणसं नाही का. सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान जपानकडून शिकावं, धूर्तपणा अमेरिकेकडून शिकावा, कपटीपणा इंग्लंडकडून शिकावा, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं, संस्कृती कसं माझ्या भारताकडून शिकावे. भारतासारखी संस्कृती नाही. आणि या भारताचा नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. हा देश कसा आहे. पवित्र ते कुळ पावन देश, 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 पवित्र ते कुळ सुद्धा पवित्र असावं लागतं. पवित्र कुळ पावन तो देश. हा देश पवित्र आहे. आवाज त्या देशाची माती पवित्र आहे.
आणि भारत देशाचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपतींवर ज्यांनी संस्कार घडवले राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. कसे घडलेत राजे? माझी जाबुने माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. टाळी वाजवा, टाळी टाळी. शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. भवानी मातेची कृपा. जिनं तलवार दिली ती सुद्धा तुळजा भवानी. आणि तलवारीचं नाव सुद्धा भवानी. कशी होती तलवार? चमके तलवार. चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार.
तलवार. फुकट स्वराज्य नाही झालं ती. थोबाडात मावान पितो काय येडेवानी काय करतो. आणि मी छत्रपतींचा मावळा. मावळा आहे का तू? कावळ्यावानी कार राहतो मग? मावळ्यावानी स्वाभिमानाला राहा. जातीपातीचं राजकारण माझ्या छत्रपतीने कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकरा चलत नव्हता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा. कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं आहेत. आणि जे छत्रपतींच्या विचाराने प्रेरित झालेत, जे छत्रपतींच्या विचाराचे मावळे म्हणजे आमचे हरीश दादा. त्यांच्या विचाराची परंपरा, जात पात धर्मभेद सगळे विचार सोडून सगळ्यांना सोबत घेऊन गावच्या विकासासाठी, परिसराच्या विकासासाठी ते कटिबद्ध आहेत. म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद त्यांना प्राप्त व्हावा म्हणून आज अभिष्ट जयंती सोहळ्याच्या निमित्ताने एवढा सुंदर कार्यक्रम आणि सगळ्या क्षेत्रातले माणसं आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या जमलेल्या लोकसंख्येवरून, या कार्यकर्त्यांवरून त्यांनी जे प्रेम कमवलंय ते प्रेम प्रगट होतं मायबाप. आज हा भरीव कार्यक्रम वाढदिवसाचा त्यांनी संपन्न केला आणि लोकांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम आणि ते सुद्धा त्यांच्या प्रेमाला विश्वासास ठरलेले पात्र आहेत म्हणून तर एवढा सोहळा आहे. विडवलं आणि परत तरुण आहेत. जिद्द, चिकाटी, नियोजन, संघटन कौशल्य, गुणांनी माणूस मोठा होत असतो. माणसाचा मोठेपणा जातीवर नाही, त्याच्या गुणावर त्याचं श्रेष्ठत्व अवलंबून आहे मायबाप. त्याच्यामुळं एवढा सुंदर कार्यक्रम त्या परिवारानं सगळ्यांनी आयोजित केला आहे. सगळ्यात विशेष म्हणजे वारकरी संप्रदायाची परंपरा या परिवारामध्ये आहेत. आणि म्हणून अशा वैष्णवनिष्ठाला, अशा समाजसेवकाला उदंड आयुष्य मिळावं ही मागणी. आणि त्या आयुष्यात कल्पना नको, अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या वैष्णवाचा अहंकार तर नकोच, पण त्याचा वारा सुद्धा नको. अहंकार ही अशी गोष्ट आहे, ती मूर्ख माणसाच्या नादाला लागत नाही. अहंकार ज्ञानी माणसाला तो असा सतावतो, कारण तो सुद्धा म्हणतो की किरकोळ माणसासोबत खेळण्यात मजा नाही. ज्ञानाला घोळण्याची मजा आहे ना, ती लोकलमध्ये नाही, तो ग्लोबल विचाराचा आहे अहंकार. त्याच्यामुळं सर्वसामान्यांच्या तो नादीच लागत नाही. विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या झोंबे कंटी नाना संकटी नाचविती. ज्ञानोबरामध्ये अहंकार मूर्खाला, लोकल माणसाला होत नाही. ज्याला ज्ञान आहे त्यालाच अहंकार होण्याची शक्यता आहे, पण तो सुद्धा नको. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकाराने जीवनाची बरबादी होत असते. लोक म्हणते शिकला तेव टिकला. आहा, जे वाकला तेवच टिकला. वाकायला शिका. महापुरे जाडी जाते ते लवाळे वाचते म्हणून तू कोणी मागणी केली. हा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, मुंगी साग रे तरवा, मुंगी साग रे तरवा, लहानपण दे गा देवा, मुंगी साग रे तरवा. मुंगीहून साखर खायची. मुंगी दिसायला नाही पण झटका वाईट आहे. 2-4 मुंगे एकत्र बसल्या. एक मुंगी म्हणली मला दिल्लीला जायचंय. मुंगी दिल्लीला. दुसऱ्या मुंगीने खनकुने कानाखाली टाकली. गबस म्हणले. आतरून बघून पाय पसर. आपलं बजेट किती, आपण बोलतो किती. चले जेब लावले त्याला झपको काय म्हणले. जाईन का मुंगी दिल्लीला? नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली, काय होतं एखादा दिल्लीला निघाला गुपचूप खिशात नॉन स्टॉप त्यांनी दिल्ली गाठली. तिकीट नाही, बुकिंग नाही, चेकिंग नाही, पासपोर्ट नाही. तिथे गेल्या त्या मुंगीने गावातल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. पुरावा आले का नाही दिल्लीत.
ती गावातली मुंगी म्हणे होय गं तू दिल्लीला कसं काय गेली? दिल्लीतली मुंगी म्हणली दिल्लीला याला 2 गोष्टी गरजेच्या आहेत. पहिली गोष्ट मी लहान झाले आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. आणखी सोपं करून सांगतो, ज्याला परमार्थात मोठं व्हायचं त्यांनी विकार सोडा म्हणजे लहान व्हा आणि 99 रुपये मोठ्याचा हात धरा. मोक्ष रुपये दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे अहंकार करू नका, नम्रता ठेवा. 2 हात लोकांना असे उगारून जग जिंकू शकत नाही, पण 2 हजार एकमेकात ठेवले जे हारी घातला तर हजारो लोकांच्या हृदयावर तुम्ही राज्य करू शकता. त्याच्यामुळे असं करण्यापेक्षा असं करा. नम्र झाला भूता तेने कुंडली आनंदा. ज्ञानोबऱ्या सांगा म्हणून थोरपण बर्रा सांडे जे उत्पत्ती अवघी विसरी जे जगात हा कुठे होईजे ते जवळीक माझी. जो जगाला नम्र राहतो त्याच्या जीवनामध्ये यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बदलत्या काळामध्ये असा सुंदर कार्यक्रम नाही तर सध्या काय हे कीर्तन हिंती करणं लय अवघड परिस्थिती झाली. 10वीची पंचायत राव काय कायच्या लोकांकडे पैसा झाला जास्त धर्म चालाय बुडत. त्याच्यामुळे असे कार्यक्रम करणं म्हणजे लोकांच्या लय अधर्म सगळा वाढलाय. आता जपानमध्ये चोर पकडणं मशीन एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोरात आता मिळच नाही, मशीनच नेलं. नुसत्याला बड्या खऱ्याला गुळी खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गाटकाळी गरिबाची फाटली जुळी, उसाल्यानं टोळी. तरुण मुलांना आईबाप सुद्धा नको वाटत तो आई बापाला लावतो कामाला, सासूला नेतो 4-10 मला. कवा आनंद होईल प्रभू रामाला. विडल सगळा अधर्म. एक जणाच्या घरात माशा झाल्या, ते गुटीच्या बाजारात गेलं. गुटीच्या बाजारात एक जण माशा मारायची पावडर एका वाजता 3 रुपयाला पडी माशा मारायची पावडर. लोक म्हणजे 3 रुपयाला माशा मारतात, मरणाच्या पुढे खापल्या. एक जण घरी गेला, बायकोनाला पुडी सोड, माशा मारायची पावडर आणली. पुडी सोडली, पुडीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पियानं लिहिलं होतं उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने माशा हाना. आता हे काय औषध आहे का काय? म्हणजे नुसत्या लबड्यात चालूत ना. आणि अशा काळामध्ये सुद्धा अस्ताव्यस्त झालेले जीवन हे सगळे जगामध्ये अस्थिरता आहे. या अस्थिर जगाला स्थिर करण्याची ताकद माझ्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. म्हणून इतका सुंदर कार्यक्रम कीर्तनाचा या हरेशदादांनी त्यांच्या परिवाराने आयोजित केला. आणि सगळ्यात विशेष या कुटुंबामध्ये विचारणं असलेली एकीला किंमत आहे बघा. रेडा वेद बोलवला आणि भिंत चालली हा ज्ञानोबऱ्यांचा मोठा चमत्कार नाही. ज्ञानोबऱ्यांचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे मेळविली मांदी वैष्णवांची. सगळे वैष्णव एकत्र केले. एकाचे 2 करणं सोपं आहे, 2चे 1 करणं अवघड आहे. सुशिक्षित म्हणत द्राक्ष गेला कशी द्राक्षे 50 रुपये किलो. येणारा म्हणला किंमत कमी कर. म्हातारे म्हणले खालचे जे मोकळे आहेत ना 5 रुपये किलो घेऊन जा 5 रुपये किलो. क्वालिटी तीच. मग किमतीत का बदल? हा द्राक्षांचा घडे ह्यांचा एकात एक जीव गुतलाय. किती संकट आले तर एकमेकाला हे सोडत नाही. हे सुखासंगे दुःखासंगे कमी जास्त झालं धावून जाते. रात्री अपरात्री एकमेकाच्या हाक्याला ओढ देतात म्हणून 50 रुपये किलो. आणि खालचे जे मोकळे आहेत ना ह्यांनी भाऊबंदच चोपल्यात. फुकाट म्हणलं तरी घेऊन जा. म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाटीत किंमत आहे, मग मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का? म्हणून एक राहा सगळ्यांना. आणि ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं, ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. आणि अशी या परिवारामध्ये एकी आहे. पुन्हा हा सोहळा या पुण्यनगरीमध्ये संपन्न होत आहे. आणि म्हणून माझ्या हरिभक्ताला कल्पना नको, अहंकार तर नकोच, पण त्याचा वारा सुद्धा लागू देऊ नको. आणि अखंड भगवंता तुझं नाम त्यांच्या मुखामध्ये राहू दे. ज्यांच्या मुखात भगवंताचं नाम आहे त्यांचं कल्याणच होणार अभंगाच्या शेवटच्या चरणात. नामावने
ज्यांच्या शेवटच्या चरणामध्ये नामदेव संकट नामा मने तया असावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग, ज्यांच्या मुखामध्ये भगवंताचं जो गोड नाम आहे त्यांचं तो कल्याण करावं, आपल्याही जीवनामध्ये भगवंताच्या नामसाधनेची सेवा घडावी. आदरणीय हरीशदादा चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे कीर्तन सेवा आपल्या सर्वांच्या सहकार्याने परिपूर्ण झाली. ज्ञानोबराय तुकोबारांकडे आपण अशी प्रार्थना करूयात की ह्याच्या अगोदर जशी या चव्हाण परिवारानं या परिसराची गावची सेवा केली, आमच्या हरीशदादाने केली, याही पुढच्या कालावधीमध्ये देशाची धर्माची वारकरी संप्रदायाची सेवा त्यांच्या हातून घडावी आणि हरीशदादांची 100वी सुद्धा आमच्याच हाताने पूर्ण व्हावी हीच ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना. आता त्यांची 100वी म्हणले मग आपल्याला बी किती आयुष्य, आपल्याला बी वाढणारच ना. म्हणजे दुसऱ्याचं आयुष्य वाढावं असं चिंतन केलं की आपलं बी आयुष्य वाढत असतं मायबाप. म्हणून त्यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व प्रति महारथी मंडळी उपस्थित सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आभार. माझे गुरुवर्य माझे वडील आदरणीय वंदनीय भाऊ त्यांची उपस्थित आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहिल्यानगरमध्ये भव्य आणि दिव्य ज्ञानोबराय तुकोबारायांचं मंदिर बांधलेलं आहे. नाशिक परिसरातील बरेच वारकरी आमच्या कर्जतला आश्रमावरती येऊन गेलेले आहेत, कारण निवृत्तीदादांची पालखीच कर्जतवरून जात असते. जे आले नसतील त्यांनाही विनंती, अत्यंत सुंदर भव्य आणि दिव्य आश्रम आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं परिपूर्ण झालेला आहे. कधी आले त्या परिसरात नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी या. आणि पुढचं नियोजन जे काय असेल ते संयोजक मंडळी सांगतील. 2 तास बसलो, अगदी 5 मिनिटामध्ये सगळा सोहळा संपन्न होईल. कुणीही उठू नये, सगळ्यांना विनंती. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर